आज मी बनवली गुब्बाऱ्यासारखी फुलणारी मटर नानची रेसिपी। ही रेसिपी बनवायला इतकी सोपी आणि झटपट आहे ना, ईस्ट लागणार आहे ना फर्मंट करण्याची गरज आहे। एक म्हणता म्हणता 2-3 सहज खातील इतकी मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एका गंजामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले, त्यामध्ये एवढे हिरवे मटार टाकून घेतले। आता हे मटार छान असे उकडून घ्यायचे आहेत। तोपर्यंत पीठ चुरण्यासाठी जेवढं गव्हाचं पीठ आहे तेवढाच मैदा घेतलेला आहे। दोन्हीचं प्रमाणही सारखं ठेवायचं। दोन्ही छान एका जागी मिक्स करायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं आंबटसर असं दही घालायचं आहे। जवळपास पाऊण वाटी या ठिकाणी दही घातलेलं आहे। आता त्यावर अर्धा चम्मच हे बेकिंग पावडर घालायचं आणि पाव चम्मच खायचा सोडा टाकायचा आहे। आता हे टाकल्यानंतर सर्वात प्रथम छान असं हे चोळून घ्यायचं। सगळ्या पिठाला लागलं पाहिजे इथपर्यंत हे छान असं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून एकदम नरम असं हे पीठ चुरून घ्यायचं। थोडंसं सुरुवातीला चिकट वाटेल, पण जसं जसं चुरेल तसं तसं छान हे पीठ असं नरम होईल। तर खूप छान हे पीठ असं चुरून घ्यायचं आहे। आता चुरल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पिठालाही थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी हे पीठ मुरू द्यायचं आहे। तोपर्यंत मटारही छान असे झालेले आहेत, ते एकदम नरम असे हे झालेले आहेत। तर पाण्यातून एका चाळणीवर हे काढून ठेवायचे, म्हणजे सगळं पाणीही निघून जाईल। गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल काहीही जास्त लागत नाही, थोडंसं असलं तरीही चालेल। त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच सोप आणि अर्धा चम्मच धने अधरवधर वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं। अधरवधर वाटलेला लसणी टाकलेला आहे। बारीक चिरलेले कांदे टाकायचे आणि थोडंसं अद्रक हे खिसून घालायचं आहे। आता हे एकदम लालसर परतायचं नाही, थोडंसं नरम होईल, कांदा नरम होईल इथपर्यंतच हे परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झालेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, काळं मीठ, आमचूर पावडर, धनाजिरा पावडर, हळदी पावडर, लाल तिखट चवीनुसार, हिरवी मिरची टाकली तरी चालेल, मिरपूड हे टाकून छान असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ सुद्धा घातलेलं आहे। आता हे सर्व छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत, तेही मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहेत। मिक्स झाल्यानंतर मॅशरने छान हे मॅश करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने मटार एकदम नरम आहे, त्यासाठी झटपट हे बनून तयारही होते, छान असे कुचकरल्या जाते। आणि जसं पाहिजे तसं सारणही बनवून तयारही होते। हे पहा, अशाच पद्धतीने सर्व हे बनवून घ्यायचं आहे। तर छान झालेलं आहे। त्यानंतर एका ताटात हे काढून घेणार आहोत। थोडं थंड झाल्यानंतर याचे गोळे हे बनवून घ्यायचे छोटे छोटे। हे पहा, अशा पद्धतीने सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहे। तोपर्यंत पीठ हे एकदम मुरलेलं आहे। आता थोडंसं हाताला तेल लावून अजून एकदा आपण हे चुरून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकदम नरम असं पीठ हे झालेलं आहे। नानचं पीठ हे अशाच पद्धतीने असलं पाहिजे। तर या ठिकाणी पीठ हे तयार आहे। त्याच्यातला गोळा काढून घ्यायचा आणि त्याची पाती अशा पद्धतीने करून त्यामध्ये हा मटारचं सारण हे भरून घ्यायचं आहे। आता तुम्ही सारणचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर पीठ जास्त वाटलं तर वरचं पीठ हे काढूनही टाकू शकता। हे पहा, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडून याची पोळी ही लाटून घ्यायची आहे। तर थोडीशी हलक्या हाताने लाटायची, एकदम असं दाबून लाटायची नाही। आता ही लाटताना थोडं लंबट आकाराने मी लाटून घेणार आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचे लाटू शकता, पण नान अशा पद्धतीचे छान वाटते। आता त्यावर पाणी लावून घ्यायचं आहे। चारही बाजूला छान असं पाणी लावून घ्यायचं। आता हे करत असताना मी तावासुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तावा गरम झाला, गॅसची फ्लेम मीडियम करायची, त्यावर नान टाकायचं आणि हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ताव्याला छान असं चिटकेल।
आणि गॅसची फ्लेम ही मीडियम राहू द्यायची. तर पाहू शकता किती छान असं हे फुलत आहे. आता वरची सरफेस थोडीशी सुकल्यासारखी वाटल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तावा अशा पद्धतीने धरून वरून नान मस्त असं भाजून घ्यायचं आहे चारी बाजूने. खूप मस्त असं हे नान फुललेलं आहे. तर अशाच पद्धतीने चारही बाजूने नान हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि खालून सुद्धा छान झालेलं आहे. खूपच मस्त असं फुललेलं नानही झालेलं आहे. तर खालूनही पहा. आता त्यावर तूप बटर तुम्ही काहीही लावू शकता आणि याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. आणि जर तुम्हाला बिलकुलच खायचं नसेल तर नाही लावलं तरीही चालेल, पण तुपासोबत हे नान खूप मस्त लागते. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व नान हे भाजून घेणार आहे आणि सगळे नान हे तशाच पद्धतीने खूपच छान असे फुलल्यासारखे बनतील. ना इस्ट लागणार आहे ना फर्मंट करण्याची गरज आहे. खूपच सोपी पद्धत आहे नान बनवायची. तर या ठिकाणी सर्व नान हे बनून झालेले आहेत आणि प्रत्येक नानला हे तूपही लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता आणि नुसतं खाल्लं तरीही खूप मस्त लागणार आहे. तर आतमध्येही सारण पहा. सारण चारही बाजूला असं छान असं लागलेलं आहे. खूपच गरमागरम आणि खूप चवीला खूपच चविष्ट असे हे नान बनून तयार झालेले आहेत. तर ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली तर